नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या म्हणजे अगदी कालातीत अशा ग्रंथावर बोलणार आहोत. श्रीमद भगवद्गीता. नमस्कार. आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की गीता म्हणजे जीवनाला कलाटणी देणारं ज्ञान आहे. तर आज आपण याच ज्ञानातल्या काही मुख्य शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या आजच्या काळात कशा लागू पडतात हे बघू. अगदी बरोबर. गीता म्हटलं की लोकांना वाटतं फक्त धर्मग्रंथ, पण तसं नाहीये. हा खरं तर जगण्याचा एक मार्गदर्शक आहे. याची जी पार्श्वभूमी आहे ती महाभारताच्या युद्धाची. म्हणजे कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन लढायला तयार नसतो, कारण समोर त्याचेच नातेवाईक गुरु असतात. हो, खूप गोंधळलेली अवस्था असते त्याची. अगदी. तेव्हा तो खचून जातो आणि मग श्रीकृष्ण त्याला जो उपदेश करतात तोच म्हणजे गीता. हा फक्त युद्धापुरता नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक द्वंद्वावर, प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे. म्हणजे एका अत्यंत नाट्यमय आणि भावनिक क्षणी हा संवाद घडलाय. आपल्या माहितीमध्ये असेही म्हटलंय की गीतेत एकूण 18 अध्याय आणि साधारण 700 श्लोक आहेत. हो. आणि हे सगळं संवाद रूपात आहे. म्हणजे अर्जुन प्रश्न विचारतोय आणि श्रीकृष्ण उत्तरं देत आहेत. यात कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे 3 मुख्य मार्ग सांगितले आहेत, बरोबर? अगदी. ज्ञानयोग म्हणजे बुद्धी वापरून सत्य काय ते समजून घेणं. भक्तियोग म्हणजे देवावर प्रेम, श्रद्धा ठेवून त्याला शरण जाणं. पण मला वाटतं आजच्या धावपळीच्या जीवनात जो मार्ग सर्वात जास्त महत्वाचा आणि उपयोगी आहे तो म्हणजे कर्मयोग. कर्मयोग. हो. गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक आहेच, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हो, ऐकलंय. म्हणजे आपलं काम फक्त कर्म करणं, फळाची अपेक्षा न ठेवणं. पण हे बोलायला सोपं आहे. आजकाल सगळीकडे रिझल्ट्स बघितले जातात. मग फळाची अपेक्षा न ठेवता काम कसं करायचं, म्हणजे त्याचा ताण नाही येणार? प्रश्न अगदी बरोबर आहे. खरं तर गीता असं नाही म्हणत की फळाची इच्छाच नको, तर फळामध्ये अडकून पडू नका, अति आसक्त होऊ नका असं सांगते. अच्छा, म्हणजे आसक्ती नको. हो. कारण जेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त रिझल्टवर असतं तेव्हा काय होतं, कामातला आनंद जातो. कधी कामाची क्वालिटी पण घसरते. मा फलेषु कदाचनचा अर्थ आहे की फळ काय मिळेल हे आपल्या हातात नाहीये पूर्णपणे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. हा दृष्टिकोन ठेवला की अपयशाची भीती कमी होते. मग आपण जास्त मोकळेपणाने काम करू शकतो, रिस्क घेऊ शकतो. कारण आपलं लक्ष कामावर, प्रक्रियेवर असतं, नुसतं निकालावर नाही. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे फोकस कामावर हवा. अगदी. यामुळे ताण कमी होतो आणि खरं समाधान मिळतं. याच विचाराला जोडून मला वाटतं समत्व योगाची संकल्पना पण आहे. समत्वम योग उच्चते. म्हणजे यश आलं काय किंवा अपयश आलं काय, दोन्हीत समान राहणं. बरोबर. ही भावनिक स्थिरता, हे समत्व, याचा अर्थ उदासीन होणं नाहीये. नाही. तर परिस्थिती कशीही असो, आपलं मन शांत ठेवणं, डगमगू न देणं. यामुळे होतं काय की कठीण प्रसंगातही आपण शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो. अच्छा. म्हणूनच बघा, आपल्या माहितीत पण उल्लेख आहे की आजची जी चिंता, डिप्रेशनची समस्या आहे त्यावर भीता एक उपाय म्हणून काम करते. हो, बरोबर. इतकंच काय, कॉर्पोरेट जगात सुद्धा गीता फॉर लीडरशिप म्हणून शिकवतात. कारण लीडरला निर्णय घ्यावे लागतात, टीमला सांभाळावं लागतं. त्यासाठी ती भावनिक स्थिरता, निस्वार्थीपणे काम करण्याची वृत्ती लागते. ती प्रेरणा गीतेतून मिळते. अलिप्त राहून कर्तव्य कसं करावं हे कळतं. आणि ही जी भावनिक स्थिरतेची गोष्ट आहे ती मला वाटतं गीतेतल्या आत्म्याच्या कल्पनेशी पण जोडलेली आहे. तो श्लोक आहे ना, न जायते म्रियते वा कदाचित. अगदी बरोबर. आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. म्हणजे शरीर नष्ट होतं पण आत्मा तसाच राहतो. हो. गीता म्हणते मृत्यू म्हणजे फक्त जुने कपडे बदलून नवीन घालण्यासारखा आहे. हा विचार आपल्याला आयुष्यातल्या घटनांकडे, विशेषतः मृत्यूसारख्या मोठ्या गोष्टींकडे एका व्यापक दृष्टीने बघायला शिकवतो. मग छोट्या मोठ्या संकटांनी आपण लगेच खचून जात नाही. आपलं मूळ स्वरूप शांत, स्थिर आहे याची जाणीव राहते. कर्मयोग, समत्व, आत्मज्ञान याबरोबरच स्वधर्म या शब्दाचा पण उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये. हा स्वधर्म म्हणजे काय नेमकं? स्वधर्म म्हणजे थोडक्यात प्रत्येकाचं आपापलं कर्तव्य किंवा त्याचा नैसर्गिक कल, त्याची भूमिका. अच्छा. गीतेनुसार दुसऱ्याचं काम कितीही चांगलं मोठं दिसत असलं तरी आपल्या स्वभावाला धरून आपल्या वाटेला आलेलं जे काम आहे तेच करणं जास्त योग्य. मग ते साधं का असेना, हा कर्मयुगाचाच एक भाग आहे. आपलं काम प्रामाणिकपणे, आपल्या पूर्ण क्षमतेनं करणं
तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की भगवद्गीता हा फक्त एक जुना ग्रंथ नाहीये, तर आजही तो तितकाच महत्वाचा आहे. हो, नक्कीच. कर्म करण्यावर जोर आहे, पण फळाच्या चिंतेतून मुक्तता, भावनिक संतुलन आणि आपलं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते पार पाडण्याची शिकवण आहे. अगदी. हा ग्रंथ आपल्याला कृती करायला सांगतो, पण त्या कृतीच्या रिझल्ट्सच्या टेन्शनमधून बाहेर काढतो. समरूप करताना एक विचार येतोय मनात. आजच्या जगात बघा, करिअरचे कितीतरी ऑप्शन्स आहेत, जगण्याचे किती मार्ग आहेत. अशा वेळी गीतेतला स्वधर्म म्हणजे नेमकं आपलं कर्तव्य किंवा आपला मार्ग कसा ओळखायचा आणि तो निवडल्यावर त्याची जबाबदारी कशी घ्यायची. खरंय. हां, प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नक्कीच. हे ज्ञान खरंच कालातीत आहे आणि यावर विचार करायलाच हवा.